मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, एक लहान मुलाचा समावेश. पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती. इंद्रायणी पूल दुर्घटनेत एनडीआरएफनं केलेल्या बचाव कार्यात 38 जणांना वाचवण्यात यश, 41 जण जखमी. शोध मोहीम तात्पुरती थांबवली. क्रेनच्या साह्यानं दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढला. इंद्रायणी नदीवरील लोखंड पूल संपूर्ण सडलेला होता. जीर्ण पुलाच्या जागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे. पुण्याचे पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया. कुंडमळ्यातील पूल जीर्ण झाला होता. ग्रामस्थांकडून वारंवार नवीन पुलाची मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी ती धुडकावली. प्रशासनाच्या हलगर्जीपणा घटनेच्या मुळाशी, सुषमा अंधारेंचा आरोप. जिथे पाण्याचा प्रवाह जास्त अशा पर्यटन स्थळावर न जाण्याचं आधीच आवाहन केलं होतं. या प्रकरणात प्रशासकीय हलगर्जीपणा झालाय का याबाबत समिती नेमून चौकशी होणार. पूल दुर्घटनेवरती पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. इंद्रायणी नदीवरील पुलावर 50हून अधिक पर्यटक उभे होते. पूल पादचारी असताना काही दुचाकीही येत जात होत्या. गर्दीचा भार या जीर्ण झालेल्या पुलाला पेलवला नाही. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढलं. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पंतप्रधान मोदींचं अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. मावळ पूल दुर्घटनेची माहिती घेतली तर अमित शहांकडून ट्विट करत संवेदना व्यक्त. सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना. मावळ घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत शरद पवारांसह राहुल गांधींकडून संवेदना व्यक्त. पर्यटन विभागानं आणि जिल्हा प्रशासनानं सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं. शरद पवारांचं आवाहन. प्रभाग रचनेवर बारीक लक्ष ठेवा. महायुतीला फायदेशीर ठरणारे प्रभाग करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा. नवीन नोंदणी होणाऱ्या मतदारांची पडताळणी करा. शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचल्याचा प्रकार समोर. सार्वजनिक बांधकाम विभागानं जमिनीला पडलेलं भगदाड बुजवलं. पुतळा किंवा चबुतऱ्यावर काही परिणाम झाला नाही. बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण. तुळजाभवानी म्हणजेच भारत माता. तुळजापूर मंदिर संस्थांच्या पत्रानं नवावा. तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्यासाठी असा उल्लेख केल्याचा पुजाऱ्यांचा आक्षेप. देवीच्या मुख्य रूपाप्रमाणे शिल्प उभे करण्याची मागणी.